नमस्कार, मी नरेंद्र जाधव पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आता निघालो आहे मी देवरुखला. सासूने आमच्या सिलेंडर बुक केला होता, तो आणायला चाललो आहे. आणि आता इथून चालत जाणार आम्ही खडीकोलवणला. 1 तास जाईल. साडवाची रिक्षा आहे, तीच घेऊन चाललो आहे. चला मग भेटूया पुढे. मित्रांनो, आता पोचलो आहे आम्ही खडीकोलवणमध्ये. आता जातो साडवाच्या घरी. खडीकोलवण गाव आधीच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलं आहे तुम्हाला मी, तरी पण दाखवतो. साडवाला घेतो आणि निघतो घरी. चहा पाणी करतो जरा. इथे आलो आहे आता साडवाच्या घरी. आणि या लोकांनी मासे आणलेले आहेत काल. खातो आम्ही लोक आणि नेतो देवरुखला जातो. आता हे सर्व हापापलेत, कधी आम्हाला खायला भेटतात मासे. आणि हां, इथे आमची मॅडम ही मासे तळते. ही बघा, ही बघा, ही तयारी चालू आहे माशाची. साडूने गाडी काढली आहे आता. चाललो आता 5 जण. इकडे 3 जण आहेत उभे आणि मी एक. अरे ती एसटी कुठे गेली मग पुढची? आणि ही कुठली? आधी एक कुठे गेली ही गाडी? हां बरोबर, हा देवरुख गाडी. पोचलोय आम्ही बामणोळी गावामध्ये. हे माणसं बसलेत एसटीची वाट बघत. का इकडची जायची बांधल्यापासून ज्या गाड्या वाढल्या आहेत, पूल बांधल्यापासून दोन्ही पण पूल झाल्यापासूनच वाढ. आणि हा पूलचा खालचा पावसातच गेला आमचा ना. मित्रांनो, इथे आंगवली झालोय वरती. मोठ्या मेवण्याची सासरवाडी आहे. खालून चालत आलो, चढ नाही, रिक्षा तेवढी पुढे पाठवली. आणि हाय घर इकडे यांचं. येत आहे हाफ चड्डीवर फिरत आहे तुमचे जावई बघा. हे आहे घर त्यांचं. चला सोना खुर्ची आण रे. तुमचं पण घर बांधलंय. किचन कुठे आहे तुमचा? इकडे आहे यांचा किचन, ह्या बाजूला. हा, हे सासरे. आणि हे घर त्यांचं असं आहे. या पाहुण्यांनो, बसा. मित्रांनो, आता निघालो आम्ही लोक. आता डायरेक्ट देवरुखला भेटूया. इथे बघू शकता किती उंच आहे घर.
येताना आलो चालत, आता बसतो रिक्षामध्ये. चढ होतं म्हणून चालत आलो. मामा येत आहे ना संध्याकाळी, आता उतर आहे. संध्याकाळी येत आहे ना म्हटलं. आम्ही पण जाणार वजऱ्यात. रिक्षामध्ये भेटूयात. चला आता. कडकड आहे ना. हा कडकड आहे ना जरा. नाही जाऊन दे असते अशी. तर बघू शकता कसं डेंजर आहे. हा इथं थोडे लांबून जाऊन दे. होय होय हे जरा डेंजर आहे. उतरू काय त्या मायला इथे हे व्हायची गाडी. नाही रिक्षा आहे ना, बाकी काय नाही. 4 व्हीलरमध्ये रिक्षामध्ये चला काकी. हा? नाही, दुसरी मोठी दिली बारकी. मित्रांनो पाऊस लागायला लागलाय आता. आवडी बाबा मोठी परत. सिलेंडर आणायला पाऊस पण मोठा झालाय. भरलाय ना काय. कोणाला या का काही गाडी या. हा 2 मिनिटं. जाऊन दे ना असते असते. जाऊन दे असते असते जाऊन दे. ठीक आहे ना 2-3 कोंबड्या ह्या बघ केवढ्या मोठ्या मोठ्या 4 हा या घ्या बसतो घे. ही बसतो घे चार. हा जाऊन दे मग थांबवा. पाऊस हा पाऊस काय जाणार. मित्रांनो थांबतो आता आम्ही लोक. पाऊस आलाय मोठा. आम्ही मित्रांनो आता पावसामुळे उतरलोय. हा भिजायला होते आता इकडे. मित्रांनो इथे आलोय आता देवरुखला. HP गॅस एजन्सीचा गॅस बुक केला आहे या लोकांनी. या HP गॅस एजन्सी. आणि त्या लाकडाची वखर दाखवतो तुम्हाला. तर लाकडाची मोठी वखर आहे. फळ्या पाडतात इथे लाकडाच्या. आणि एक तिथे गॅस इथे आहेत भरलेले आहेत इकडे. वखार बघू शकता इथे फळ्या काढतात. HP गॅस एजन्सीचे गॅस. सिलेंडर पण मित्रांनो आता महाग झाले. इंडियनचा घ्यायला गेले होते पण आता नवीन कनेक्शनवाल्यांना काहीतरी 10 किलोचे सिलेंडरचे बाटले देत आहेत म्हणून ते बुक नाही केले. त्या लोकांनी HPचे बुक केले आता. आणि गावच्या ठिकाणी एवढं कॅरी करायचं भरपूर त्रास होतो. गाड्याचे वांदे असतात. काय केलं काय केलं. चला पेपर वर्क करून दिलं रे. सिलेंडर घेऊया दे माझ्याकडं. आणि मग निघूया. थोडं बाजार फिरूया. बाजारात काय घ्यायचं ते घेऊया सामान वगैरे आणि मग घरी जाऊया. मित्रांनो सिलेंडर घेतले 2. इकडे काय झालं का? इकडे काय शेगडी नाही त्यांच्याकडे. तर शेगडीच्या बद्दल आम्ही पैसे घेतलेत. आता बाहेर घेतो बाजारामध्ये. तरी आम्हाला नाही तरी 2 तास तरी गेले इकडे. आता सिगडी चांगली बघा. आणि आता निघालो इथून आम्ही. शेगडी आम्ही चेक करून आणलेल्या आहेत. त्या शेगडीवाल्यांचे पण फाईन जाईल. शेगडी पण आपली लावून डायरेक्ट 80 पाडा कनपटू. तर इथे शोरूममध्ये आलो आहे आम्ही. सर्व वस्तू आहेत. तुम्हाला AC मिळेल, फ्रीज मिळेल, सर्व वस्तू आहेत. आणि आता शेगडी आम्ही पास केले. काय हो आता काय आपलं हेच आहे ना.
हा ठीक आहे हा इकडचं पातळा पातळ असतो आणि पाणी पडलं ना तो दिसतोय पण तो गंजतो. मग ही घ्या चालेल ह्याच्यातली घ्या. ही 3000 शेगडी अजून पास करतायत कोणती घ्यायची ती. किती आहे? ही कितीची बोलली? 3000 तो 12,500 बसतो 175. ही कितीला मॅडम बोलला? 3,000. मला बऱ्याच वस्तू मिळतील इथे. ठेवायच्या यायच्या आई या चांगल्याच घ्यायच्या या ना इथे बोलतात इलेक्ट्रॉनिक वस्तू बऱ्याच आहेत. यांची 2 दुकानं आहेत. त्या बाजूला एक आहे त्यांचा सोफा फर्निचर वगैरे सर्व तुम्हाला मिळेल तिकडे. मित्रांनो देवरुख मच्छी मार्केटमध्ये आलो आहे आता. जाता जाता म्हटलं कोंबड्या घेऊया. काही शिरगोलीच्या कोंबड्या बघितल्या. एकशे 60ला दिले आम्हाला एक. आणि हे मार्केट होय हो होय 3. हा तीन बस होती संध्याकाळला. मार्केट काय रविवारचं असतं बाजार. मित्रांनो आता पोचले आपण अंगवली मार्लेश्वर देवस्थान इकडे. इकडे आईस्क्रीम चांगलं भेटतं त्यासाठी थांबलोय. ही दुकानं आहेत तिथे. हां 5 रुपये 5 रुपये नाही 2 आणि रुपये. आईस्क्रीम 5 रुपे पागल. आईस्क्रीम कुठे आहे? हो ह्याच्यामध्ये सफेदवाली नाही हो. हा कुठे कुठे आईस्क्रीम घेत आहे ना. कुठं आहे आईस्क्रीम? आईस्क्रीमच घेतोय मी. काही ही लय हा ही घ्या. कशी आहे ही? पैसे चला आईस्क्रीम खाऊया आणि निघूया. आज मळब आहे त्यामुळे जरा ऊन कमी आहे. तर डायरेक्ट भेटतो घरी तुम्हाला. मित्रांनो चिकन आणलेलं आता इथे कापायला घेतलं आहे. इथे बघू शकता कापलं इथे. ही अंडी आहे शिरगवलेली कोंबडीची अंडी आहे. चिकन इथे कापायला घेतलेलं आहे. इकडे लसूण सोलायला बसलेले आहेत इकडे. आणि इथे आता भात लावला आहे. भात शिजायला टाकला आहे इथे. हां आणि हे सर्व आम्ही इथे खळ्यामध्ये करतोय. हे सर्व आम्ही खळ्यामध्ये करतोय. नंतर दाखवतो तुम्हाला शिजवताना. मित्रांनो आत्ताच आंघोळ केले. आज आंघोळ पण उशिरा झाली. आणि इथे जेवणाची तयारी झाली. इकडे चपात्या करायला बसले. ही बघा चपाती. हां इकडे चपात्या चालू आहेत. आणि इकडे बाहेर केलंय चिकन बनवायला. एवढा टोप ढांबा. हे चिकन आणि हे काय टाकलंय रस्सा. हा रस्सा. या इथं ठेव. हा रस्सा टाकलाय बनवायला. हा तो ठेव तिथं. आणि हे सुकं इथे ठेवलंय. त्याला मॅरिनेट करायला पाहिजे होतं. मसाला बिसाला लावून ठेवायला पाहिजे होता. तेवढा टाइम हा जरा मुरलं ना मग चांगलं लागतं. 2 घ्या दुसरीकडनं विहिरीत आपलं. माणसं पण आज भरपूर आहेत. किती आहेत आपल्याकडे लोक? किती जण आहेत? 35 आहेत. हां किती आहेत? 35 आहेत. 35 आहेत ना. कढीपत्ता पाहिजे होता थोडासा. कढीपत्ता नाही ना. 35 जण आहेत आज जेवायला इकडे. नाही ना. असे पण आहेत आम्ही 30 जण. 25-30 जण आहोत ऑलरेडी कायम. आज 35 जण आहेत. इथे घेतलं आता सुकं चिकन बनवायला. लसूण टाकले तेलावर. कपडा दे. कांदा बसायला तुला. चिकन मसाला कुठे आहे तो? मालवणी मसाला आहे. चिकन मसाला हा तो मालवणी मसाला आहे. हा कुठला आहे? त्याच्या खाली अजून त्याच्या खाली बघ. त्याच्या खाली पण आहे वाटतं. हा कुठला गरम मसाला ताबा ताबा का आणि हा कुठला आहे? हा आहे काय चिकन मसाला. लसूण भाजली तिथे. टाकलाय चिकन मसाला. चालला असतो सर्व टाकला असतो. भरपूर आहे ना. लाल मसाला. हळद टाकली. नाही टाकायला पाहिजे अजून.
हाताने काय चमच्याने टाकायचं. तेवढा जर आहे आणि हे टाकलंय आता नरमवालं. कपडा कुठे आहे का कपडा कुठे आहे? ते घे. झाकण ठेवायला पाहिजे. ती परातच ठेवायला पाहिजे. आणि हे काय आहे त्याच्यात? त्या परातीत काय आहे काय ते? हे ह्याच्यात काय ते आहे राहिले काय? ती अंड्याचं आहे ते मला बाहेरून घेऊन ये. ते नंतर हा. शिजल्यावर टाक. शिजल्यावर टाकायला लागेल ना. आता जातो तिकडे पुढे. इथे कुत्रा झोपलाय आमचा. ते माणसं आराम करतात सगळं. आणि ते अंड्याचं कुठे गेलं? आम्ही इथं आहोत. हे काय इथे बसलेत. आणि अंड्याचं कुठे गेलं ते? हे जेवणाची वाट बघताय सांगा. अरे हे काय ते राहिलं इकडे. ह्याच्यात आहे काय? हे मित्रांनो अंडी आहेत आणि रक्ती आहे. ती जातो घेऊन तिकडे आता पाठीमागे. हे थोडं उशिरा चिकन शिजल्यावर टाकावं लागेल. नेऊन ठेवतो तिकडे. हे आणलं इथे आता. इथे ठेवतो साईडला. टाकू का? हा वाटपचा मसाला टाकला आता. वाफवणार आहे का पाणी टाकणार आहे? पाणी टाकणार शिजायला पाहिजे ना. नाही अजून लागेल वाटप. मेन रश्याला लागेल. ह्याला कमी असलं तरी चालेल. नंतर रस्सा मग पाण्यासारखं ती काय करते पोळाचा दिवस खाते घेणार कशाला हे बघूया का. रस्त्याला थोडं हे लावूया. हा. नको रस्त्याला हे नको. बस झालं मग. हा बस झाला. ह्याला बस झाला. याला पण बस. हा खायला पाहिजे. चला तर मी पण शिजायला टाकलेलं आहे. आता भेटतो तुम्हाला पंगत बसेल तेव्हा जेवायची. या मित्रांनो जेवायला. बघा किती लोक बसले तिथे आता. मला भात नको. घ्या रे घ्या तुम्ही मधुर रस घ्या. हा काहीतरी श्लोक म्हणा. आज भजन बस देऊ काय. मला पण दाखवा. मित्रांनो हे जेवण आहे. हे बघा ही आमची मुलगी 5 झाले 10वी. काय त्याच्याबद्दल हे ठेवलेलं आहे. ही तनिष्का 10वी पास झाल्याबद्दल आहे. ही सर्वांना पार्टी दिलेली आहे. कायला? ते सगळ्यांनी तनिष्काला थँक्यू बोला. हा थँक्यू बोला पार्टी दिल्याबद्दल. पुढच्या वर्षी हा पण दहावीत पुढच्या वर्षी पण हा पुढच्या वर्षी पण भेटणार आहे पार्टी. हा गाव जेवण. जतीन पास झाला की मावशी गाव जेवण घालणार आहे सगळ्यांना. आम्ही लोक बाकी आहेत. तर म्हटलं ह्या लोकांना आठवून देतो. त्यानंतर आम्ही जेवायला बसतो. मित्रांनो जेवण झालं. आता झोपायची तयारी आहे. इथे मुलं करतात टाइमपास. आणि ते बाहेर पण बसलेत सर्व. चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.